या वर्गाला सर्व उपस्थित धम्मचारी, धम्ममित्र आणि सर्व बौद्ध बंधू भगिनींनो. रविवारची सकाळ म्हटलं की आपल्याला एक सवय लागलेली आहे आणि जे धम्मचारी, धम्ममित्र आहेत त्यांना तर अनेक वर्षापासून गेली 30-35 वर्ष याची सवय लागलेली आहे. पण या मागच्या 10 महिन्याच्या काळामध्ये ही वेगळी सवय आपल्याला लागलेली आहे, की आपल्याला ऑनलाईन Zoomच्या माध्यमातून एकत्र येण्याची, एकमेकांना अभिवादन करण्याची, जय भीम करण्याची, एकमेकांना पाहण्याची आणि एखादी शिकवण, एखादी धम्मदेसन ऐकण्याची. मागच्या रविवारी मी अजूनही तेवढा चांगला नाही, आवाजामध्ये अजूनही तेवढा बदल नाही. अधून-मधून मला पाणी प्यावं लागेल कारण घसा तेवढा माझा अजून क्लिअर झालेला नाही. आणि मग अनेकांचे फोन आले, तब्येत माझी कशी आहे विचारपूस केली. मी काही तेवढा सीरियस नव्हतो. पण आवाज व्यवस्थित येत नव्हता, सर्दी होती, अंगामध्ये ताप होता आणि त्यामुळं मी मागच्या रविवारी प्रवचन देऊ शकलो नाही. अनेकांचे फोन आले तब्येतीचे आणि आज काहीतरी हरवल्यासारखं वाटत आहे. रविवारी आपल्याला जी सवय लागलेली आहे, की काहीतरी नवीन ऐकावं, काहीतरी उपदेश ऐकावा आणि मलाही सवय लागलेली आहे, की मलाही त्यानिमित्तानं वाचन करता येतं, चिंतन करता येतं, नवीन विषयाची मांडणी करता येते आणि मलाही थोडंसं हरवल्यासारखं झालं. पण रिकामी जागा कोणीतरी भरून काढावी लागते. एखादा धम्मचारी असेल, नसेल, परंतु हा वर्ग हा नेहमीच सुरू असला पाहिजे आणि म्हणून ऐन वेळेला धम्मचारी रत्नध्वज यांनी ती जबाबदारी स्वीकारली. त्यांनी काही वेळेमध्येच तयारी केली आणि त्यांचं सुंदर एक प्रवचन झालं मागच्या रविवारी. बंधू आणि भगिनींनो, मागच्या 15 दिवसाच्या वर्गामध्ये आपण महामोगलायन यांच्याविषयी माहिती पाहिली होती आणि मोगलांचं चरित्र आपण पाहिलेलं होतं. परंतु त्यासोबत अतिशय ज्याला आपण ध्यान साधक म्हणतो आणि त्या ध्यान साधनेच्या माध्यमातून मोगलांना ज्या प्राप्ती झाल्या, त्या प्राप्तीविषयी मात्र आपल्याला जास्त बोलता आलं नाही. कारण ते जर मला सांगायचं असतं, तर पुन्हा तिसरा भाग मोगलायन यांचा झाला असता. पण आज मी थोडक्यामध्ये ध्यान साधनेच्या माध्यमातून म्हणजे आपला उद्देश आपल्याला माहित आहे, की बुद्ध धम्माचा अंतिम उद्देश हा बुद्धत्व प्राप्ती करणं आहे किंवा त्याला अरहंत प्राप्ती आपण म्हणू शकतो. आणि मग या मार्गामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, की ज्या आपल्याला बाय प्रॉडक्ट म्हणजे आपण एखादे उच्चतम बाब करण्यासाठी घेतली, तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये प्राप्त होत जातात. आणि म्हणून मोगलांनी अरहंत पदाची प्राप्ती केलेलीच होती, पण त्या माध्यमातून त्यांना अनेक ध्यान साधनेच्या बाबी प्राप्त झालेल्या होत्या. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक प्रश्न आलेला आहे, की मला वाटतं आनंदाने तो प्रश्न केलेला आहे किंवा सारिपुत्तानं प्रश्न केलेला आहे. मला आता ॲक्चुअली सांगता येणार नाही. परंतु मोगलान यांना प्रश्न विचारला, की तुम्हाला ही रिद्धी-सिद्धी कशी प्राप्त झाली? आणि मग मोगलान म्हणतात, की मी 4 वृद्धिपादाचा अवलंब केला. आणि या 4 वृद्धिपादामुळं मला ही रिद्धी-सिद्धींची प्राप्ती झाली. तर कुठले 4 वृद्धिपाद आहेत? आपण जर सप अ, 37 बोधी पाहिले. बोधीचे अंग आपण ज्याला म्हणतो. 37 बोधिपक्ष धर्म आपण जर पाहिले. तर या 37 बोधिपक्षीय धम्मामध्ये 4 वृद्धिपाद सांगितलेले आहेत. पाद म्हणजे पद. ती अवस्था प्राप्त करणं. ते 4 वृद्धिपाद कुठले आहेत? तर पहिला आहे छंद, दुसरा आहे वीर्य, तिसरा आहे ज्याला आपण
चित्त म्हणतो. आणि चौथा आहे मीमांसा. म्हणजे छंद, वीर्य, चित्त आणि मीमांसा हे 4 वृद्धिपाद आहेत. आता छंद आपण थोडक्यात पाहूया. छंद म्हणजे रुची, आवड किंवा उत्कंठा. एखाद्या कामासाठी, एखाद्या विषयासाठी, एखाद्या ध्यानासाठी पूर्णपणे उत्कंठा वर्धक होऊन झपाटलेला आपण ज्याला म्हणतो. काल आपण जे कार्यक्रम पाहायला नागसेन आणि त्या काळातले जे काही धम्मचारी होते ते झपाटलेले होते. त्यांना जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी केवळ आणि केवळ केवळ धम्म दिसत होता आणि त्या धम्माच्या खातीर त्यांनी आपल्या संसाराची राखरांगोळी केली. हा जो छंद आहे, ही जी उत्कंठता आहे, त्याला छंद म्हटलेला आहे. बाबासाहेबांचं आयुष्य आपल्याला काय दिसतं? हेच दिसतं. बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्या जीवनामध्ये अनंत यातना, कठीण प्रसंग, अतिशय मोठे, म्हणजे असं वाटावं एखादा त्यांच्या जागी असतात असं वाटलं की नको हे आता हे सगळं सोडून शांत आपल्या आपल्या घरामध्ये बसावं. पण हा जो छंद आहे, उत्कंठता आहे की नाही, मी जे ठरवलेलं आहे एकदा त्या ठरवलेल्या बाबीपासून, दृढ निश्चयापासून जो आदिमोक्ष आपण म्हणतो, त्या आदिमोक्षापासून मी तसूभरही, क्षणभरही मी दूर राहू शकत नाही. हा जो छंद आहे. हां, ही जी उत्कंठा आहे. रुची आणि आवड हे सामान्य शब्द आपल्याला वाटू शकतात. परंतु उत्कंठा त्याच्याशिवाय मी राहू शकत नाही. म्हणजे संत तुकाराम घरामध्ये कमी आणि भंडारा पर्वतावर जास्त राहायचे. ही जी ओढ आहे, सत्याप्रतीची ओढ आहे, आदर्शाप्रतीची ओढ आहे. जो आपण ध्यास घेतलेला आहे, जे व्रत घेतलेलं आहे, त्याच्यासाठी माझा श्वास, प्रत्येक श्वास त्याच्यासाठी अर्पण झाला पाहिजे. ही जी बाब आहे त्याला छंद म्हटलेला आहे. याला याला वृत्तिपाद म्हटलेलं आहे. आणि म्हणून मोगलांना आपलं संपूर्ण आयुष्य जे समर्पित केलं, हे ध्यानासाठी, समाधीसाठी केलं. म्हणजे आपण हे जे वैशिष्ट्य बघत आहोत ते हेच आहेत, की प्रत्येकानं आपापली जी काही आवड आहे, रुची आहे, त्याला उत्कंठाच्या अवस्थेला घेऊन जाऊन ती अवस्था प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. आणि मोगलांची आपण जी रुची म्हणतो ती ध्यानामध्ये आहे, समाधीमध्ये आहे. आणि म्हणून पहिला वृद्धिपाद आपण छंद म्हणतो. आपल्या जीवनामध्ये अनेक छंद असतील. बघा तुम्ही एखादा चित्रकार असेल आपल्यामध्ये उपस्थित, एखादा गायक असेल, संगीतकार असेल, अ, गीतकार असेल, कविता निर्माण करत असेल. जो काही छंद आहे तो सगळं बाकीचं विसरून जातो आणि त्या छंदामध्ये इतका गर्क होतो, इतका मग्न होतो, की त्याला आजूबाजूचं काय चाललेलं आहे त्याची त्याला फिकीर नसते, बेपर्वा. तसंच असतं. आणि म्हणून असं म्हणतात, की मनुष्य मात्राला कुठला तरी एखादा छंद तो असावा. कामछंद नव्हे. कामछंद हा लोभाकडे घेऊन जातो, द्वेषाकडे घेऊन जातो. आणि म्हणून हा जो छंद आहे, हा छंद हे पहिला वृद्धिपाद. दुसरा आहे वीर्य. आपल्याला वीर्य माहित आहे. वीर्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. आपण बरेचदा त्याचे प्रवचन ऐकलेले आहे. तिसरा जो आहे तो चित्त आहे. चित्त वृद्धिपाद. आता चित्त वृद्धिपाद म्हणजे काय? तर ज्यांना ज्यांना 51 मानसिक अवस्था माहीत आहेत. 51 मानसिक अवस्था. ज्याला चित्त वृद्धिपाद आपण ज्याला म्हणतो, तर चित्त वृद्धिपादाची अवस्था प्राप्त करणं किंवा ती अवस्था आपल्या चित्तामध्ये निर्माण करणं म्हणजे कुठली अवस्था आहे? तर 11 कुशल मानसिक अवस्था म्हणजे हे तिसरं वृद्धिपाद आहे. मनुष्य मात्र ज्या आपल्या आयुष्याच्या भरामध्ये आपल्या 24 तासाच्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा 12 महिन्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या चित्तामध्ये या सदोतीत तो झोपला असेल, जागी असेल, जेवण करत असेल, एखादं कार्य करत असेल, जो काही त्याचं जीवनचर्या आहे, त्या जीवनचर्यामध्ये या चित्तवृत्तीपदाचा अवलंब होणं. कुठले चित्तवृत्तीबद्दल आहेत मग ते आहेत श्रद्धा. आता श्रद्धा आपल्याला माहित आहे, आपण झोपलेला असू, आपण जागी असू, आपण जेवण करत असू, आपण एखादं कार्य करत असू, आपण ऑफिसला गेला असू,
शाळा कॉलेजमध्ये असो, आपण कुठं जरी गेलो तर आपल्या मनातील श्रद्धा कमी होऊ शकते का? बाबासाहेबांबद्दलची श्रद्धा कमी होऊ शकते का? बुद्धाबद्दलची श्रद्धा कमी होऊ शकते का? आणि म्हणून हे जे चित्त आपण जे म्हणतो, हृदयपात ज्याला आपण म्हणतो, सदोदित तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या चित्तामध्ये या 11 मानसिक अवस्था सदोदित राहणं म्हणजे चित्त हृदयपात आहे. मग कुठल्या 11 गोष्टी आहेत? पहिलं चित्त आहे, अ, श्रद्धा आहे, री आहे. मी त्याचं विश्लेषण करत बसणार नाही. आपल्याला नंतर त्याच्यावर बोलू शकतो. दुसरं री, तिसरं अपत्रपा, चौथं अलोभ, पाचवं अद्वेष, 6वं अमोह, 7वं वीर्य, 8वं प्रसरब्धी, 9वं अप्रमाद, 10वं उपेक्षा आणि 11वं अविहिंसा. तर या 11 मानसिक अवस्थेमध्ये सदोदित राहणं म्हणजे हे तिसरं वृद्धिपाद आहे. ओके. आणि चौथं वृद्धिपाद आहे, हे चौथं वृद्धिपाद म्हणजे ज्याला मीमांसा वृद्धिपाद म्हणतो. मीमांसा म्हणजे प्रज्ञा. मीमांसा म्हणजे काय? प्रज्ञा. आणि म्हणून ज्याला वृद्धिपाद आपण म्हणतो, की मी जी ही रिद्धी-सिद्धी प्राप्त केलेली आहे, ते या 4 या वृद्धिपदातून केलेली आहे. मग छंद आहे, त्याच्यानंतर वीर्य आहे, चित्त आणि मीमांसा किंवा ज्याला प्रज्ञा म्हणतो. अशा या 4 माध्यमातून मोगलान म्हणतो, की मी ही ही माझी अवस्था प्राप्त केलेली आहे. आता अजून पुढचा विषय आहे. पुढचा विषय यासाठी कारण आपण ज्यावेळेस मोगलांचं चरित्र वाचतो, तर आवाज गेला वाटतं. सुचेरत्न तुमचा आवाज येत नाही. 13 हॅलो. आता आला मध्ये आवाज डिस्कनेक्ट झाला होता. ओके, 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 ओके. तर मागच्या 15 दिवसाच्या पूर्वी म्हणजे दुसऱ्या भागामध्ये आपण मोगलांचं पाहिलं होतं, की त्यांनी अनंत अवस्था प्राप्त होण्याच्या अगोदर 7 दिवसामध्येच त्यांना अनंत अवस्था प्राप्त झाली होती आणि ते अ, अ, आपल्या याच्यापासून अरण्यामध्ये गेले होते आणि धुतांग धारण करून त्यांनी ती अवस्था आपण 13 धुतांग पाहिले होते. हे 4 वृद्धिपाद अशा प्रकारचे आहेत. आता पुढे असं म्हणतात, की 10 कसिनांचं त्यांनी ध्यान केलं होतं. कसीन आपण ज्याला म्हणतो. तर 10 कसीन कुठले आहेत आपण पाहूया. आपल्याला माहित पण असतील ते, पण मी केवळ ते आपल्या समोर सांगत आहे. पहिला जो कशीन आहे तो पृथ्वी, त्याच्यानंतर आप म्हणजे जल किंवा ज्याला आपण पाणी म्हणतो. तिसरा कसीन आहे तेज किंवा ज्याला आपण अग्नी म्हणतो. चौथा आहे वायू, हवा आपण ज्याला म्हणतो. हे 4 कसीन आहेत. पृथ्वी, आप, तेज, वायू. पृथ्वी, जल, तेज आणि वायू हे 4 कसीन आहेत. त्याच्यानंतर रंगाचे कसीन आहेत. 5वा आहे नील, नील म्हणजे निळा रंग. त्याच्यानंतर पीत आहे, पिवळा रंग. त्याच्यानंतर लोहित आहे, म्हणजे लाल रंग. आणि त्याच्यानंतर अवदात कसीन आहे. अवदात म्हणजे शुभ्र, पांढरा शुभ्र रंग. हे झाले 8 आणि नंतर 9वा आहे आकाश कसीन आणि 10वा आहे आलोक कसीन. आलोक म्हणजे प्रकाश. आपल्याला माहित आहे हे अनेक प्रकारचे ध्यान साधना आहेत आणि हे 10 कसीन आहेत. आता 10 कसीन म्हणजे आपल्याला माहित आहेत, की अजातशत्रूनं बिंबिसारला कैदखान्यात टाकलं होतं. ती कथा जर आपण पाहिली अजातशत्रूची आणि बिंबिसाराची, तर आपल्याला माहित आहेत, की अजातशत्रूला आपलं म्हणजे स्वतःला राजा होण्यासाठी आपल्या स्वतःच्या वडिलाला त्यांनी काय केलं बिंबिसारला कैदखान्यात टाकलं आणि पूर्णपणे त्याला बाहेरचं काही दिसणार नाही अशा प्रकारच्या तटबंदी वापरल्या, दरवाजे, खिडक्या बंद केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांना बंदिस्त केलं होतं. पण आपल्याला माहित आहेत, की
बिंबिसार हे श्रोतापन्न होते. मागच्या एका आपण जर त्यांचं वाचनात पाहिलं, तर भगवंताची ज्यावेळेस पहिली भेट झाली त्यांची, पहिल्या भेटीमध्ये भगवंतानी जो अ, उपदेश केला, माझं आता 28 तारखेला एक प्रवचन आहे पौर्णिमेचं, त्याच्यामध्ये तो संदर्भ आहे. पौष पौर्णिमेचा संदर्भ आहे तो. तर बिंबिसार श्रोतापन्न होते आणि मग अशा पद्धतीनं एका कैदखान्यामध्ये असताना आपल्याला आठवत असेल, की बिंबिसारानं हे आलोक कसिनाचं ध्यान केलं होतं. वर कुठेतरी एक खिडकी होती आणि त्या खिडकीतून अ, दूर राजमहालाचे त्यांना दिवे दिसत होते. आणि हा मनुष्य, हा राजा तटबंदीमध्ये होते, कैद्यामध्ये होते का? कैद्याची अवस्था होता. चारी बाजूला अंधार कोठडी होती. परंतु त्या झरोक्यामधून जो प्रकाश येतो, दूरवर कुठेतरी राजमहालातले दिवे लागलेले दिसतात. त्या दिव्यावर बिंबिसारनं ध्यान केलं होतं. हे जे कसीन आहेत आणि ह्या कसिनाचा जे आपण म्हणतो 10 म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, नील, पीत, लोहित, अवदान, शुभ्र, आकाश किंवा आलोक, प्रकाश. तर अशा पद्धतीनं हे जर आपण ध्यान करू लागलो तर प्रकाशाची आपण जरी अंधारामध्ये असू तरी प्रकाशाच्या संपर्कात मी आहे. माझ्या आजूबाजूला प्रकाश आहे आणि प्रकाश कुठं असतो? जिथं तटबंदी नाही, जिथं भिंती नाहीत, जिथं कुठलाही अवरोध नाही. अशा प्रकारच्या या मनाच्या अवस्था आहेत, ध्यानाच्या अवस्था आहेत. मी केवळ हे नाव सांगत आहे, एक प्रसंग सांगतोय आणि म्हणून अशा या 10 कसिनाचं ध्यान मोगलांनी केलेलं होतं. आता पुढे मग हे सगळ्या ध्यान साधना आपण पाहिलं, वृद्धिपाद आहेत, कसीन आहेत. पुढं मग त्यांना 6 अभिज्ञा प्राप्त झाल्या. 6 अभिज्ञा आपल्याला माहित आहेत. कुठल्या कुठल्या आहेत? तर पहिली वृद्धिविद अभिज्ञा. म्हणजे रिद्धी प्राप्त करण्याची त्याचं ज्ञान, विद म्हणजे ज्ञान, वृद्धिविद अभिज्ञा प्राप्त झाली. त्याच्यानंतर दिव्य स्रोत अभिज्ञा प्राप्त झाली. दिव्य स्रोत म्हणजे 100 फुटावरचं, 100 मैलावरचं त्या व्यक्तीला ऐकायला मिळतं. हे स्रोत आहेत ना दिव्य, त्याच्यामध्ये अतींद्रिय शक्ती प्राप्त झालेली आहे, अतींद्रिय शक्ती निर्माण झालेली आहे आणि म्हणून 100 मैलावरचं ऐकणं. आता हे आपल्याला ऐकू शकतो बरं का. म्हणजे एक किस्सा आहे की एका माणसाची घड्याळ हरवते आणि घड्याळ मनगटी घड्याळ आपण ज्याला म्हणतो, घरामध्ये जिकडे तिकडे तो शोधतो पण त्याला सापडत नाही. सगळ्यांना विचारतो की माझी घड्याळ कुठं आहे, माझी घड्याळ कुठं आहे, माझी घड्याळ कुठं आहे. घरातले म्हणतात की तुम्ही ठेवली असेल शोधा आणि मग सगळेजण शोधतात पण घड्याळ काय सापडत नाही. त्याच्यामध्ये एक हुशार माणूस येतो की घड्याळ जर मी तुम्हाला सापडून देतो, केवळ मला तुम्ही सगळे शांत राहा. आणि मग सगळे शांत होण्यासाठी तो सांगतो आणि सगळे चिडीचीप होतो, सगळे दरवाजे खिडक्या लावून घेतो आणि सगळीकडे शांतीचं वातावरण निर्माण करतो, स्वतः शांत होतो आणि मग हळुवारपणे एक 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, 20 मिनिट झाले, या अंतरामध्ये पाहतो सगळी जिकडे तिकडे शांतता आहे, नीरव शांतता आहे आणि केवळ टुक 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 असा जो सेकंदाचा काटा आहे, जो प्रत्येक सेकंदाला आवाज करतो आणि आपली गतिमानता राखून ठेवतो, त्या टिकटिकचा आवाज ऐकू आला. घडलं काय? घडलं हेच की घड्याळ तिथंच आहे, सुरू आहे, केवळ गोंगाट आपला इतका आहे. आपल्या मनाचा गोंगाट, आपल्या घराचा गोंगाट, आपल्या आजूबाजूचा गोंगाट. त्या गोंगाटामध्ये हे जे सूक्ष्म स्रोत असतो आपण तो ऐकू शकत नाही. कधी ऐकू? ज्यावेळेस आपल्या मनाचा स्वतःचा गोंगाट आपण शांत करू, आजूबाजूचा ज्याला आपण बाह्य अडथळे म्हणतो आणि आंतरिक अडथळे म्हणतो, या अडथळ्यांचा ज्यावेळेस आपण सोक्ष-मोक्ष लावू, त्यावेळेस दिव्य चक्षु, दिव्य स्रोत निर्माण होतात. हे काय मी उदाहरण सांगत आहेत आणि म्हणून आपल्या मनातला गोंगाट ज्यावेळेस थांबेल, त्यावेळेस दिव्य स्रोत निर्माण होतील. आणि म्हणून दुसरा जो
अभिज्ञा आहे ते दिव्य स्रोत अभिज्ञा आहे. तिसरं आहे परचित्त विजानन अभिज्ञा. परचित्त विजान म्हणजे परचित्त ज्ञान अभिज्ञा. दुसऱ्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे त्या चित्ताची अभिज्ञा प्राप्त होते. चित्ताचे ओळखणं चालू होतं. 3 अनिरुद्धाची कथा आपल्याला माहित आहे की किंबिल मध्ये काय सुरू आहे. किंबिल म्हणजे अनिरुद्ध किंबिल. आणि मग तिसरा किंबिलच्या मनात काय सुरू आहे हे अनिरुद्ध ओळखतो आणि अनिरुद्धाच्या मनात काय चालू आहे हा किंबिल ओळखतो. कसं हे परचित्त ज्ञान आहे. भगवंताला आपण पाहतो की अनेक गोष्टीमध्ये भगवंताने लोकांच्या संपर्कात गेले का अंगुलीमालाच्या संपर्कात गेले कारण अंगुलीमालाच्या मनामध्ये होतं की मला आता 99 माझे हत्या झालेल्या मी केलेल्या आहेत. आता मला शेवटची हत्या करायची 100वी आणि ती 100वी हत्या माझ्या आईची आता मी करेल कारण मला दुसरा कोणी आता सापडत नाही. अजातशत्रूनं जिकडं तिकडं तटबंदी केलेली होती. जिकडं तिकडं प्रसेनजित राजानं जिकडं तिकडं तटबंदी केली होती. बंदी. आणि म्हणून मला जर माझी प्रतिज्ञा पूर्ण करायची असेल तर मला आता माझ्या आईशिवाय हे जाणलं बुद्धाने परचित्त विजानन ज्याला आपण अभिज्ञा म्हणतो. अशा अनेक किस्से आहेत आणि म्हणून तिसरी अभिज्ञा आहे परचित्त विजानन अभिज्ञा. चौथी आहे पूर्व निवासा स्मृती अभिज्ञा. पूर्व निवासा पूर्वी मी मागच्या जन्मामध्ये काय होतो पूर्व निवास माझा काय होता याची ही चौथी अभिज्ञा आहे. 5वी आहे दिव्य चक्षु अभिज्ञा. दिव्य मी जसं सांगितलं की दिव्य चक्षु आहेत. आता आमच्यासारख्या माणसाला जर चष्मा लागला तर दिव्य चक्षु कधी निर्माण होणार म्हणजे चक्षुना मी चांगले बघू शकत नाही. मला चष्मा लागल्याशिवाय मला पेपर आणि हे पुस्तकं वाचता येत नाहीत. जवळचा चष्मा लागलेला आहे मला आणि मोठा आहे. तर हे आपल्याला जर चक्षु जर आपले व्यवस्थित नसतील तर दिव्य चक्षु कधी प्राप्त होणार. दिव्य चक्षुचा आणि चक्षुचा संबंध नसतो. दिव्य चक्षु म्हणजे आंतरिक चक्षु ज्याला आपण म्हणतो प्रज्ञेचे चक्षु ज्याला म्हणतो. हे झालं 5वं दिव्य चक्षु ज्ञान अभिज्ञा. आणि 6वं आहे आसरव क्षय ज्ञान अभिज्ञा. आता माझे 10 आसरव नष्ट झालेले आहेत. सत्काय दिट्टी विचिकित्या शीलवत परामर्श व्यापाद कामछंद कामराग रूपराग अरूपराग मान अविद्या अहंकार किंवा अस्वस्थता या सगळ्या गोष्टी आता माझ्यापासून नष्ट झालेल्या आहेत. या सगळ्या आश्रवांचा क्षय झालेला आहे. याचं ज्ञान होणं म्हणजे 6 अभिज्ञा किंवा ही 4थी अभिज्ञा. तर या गोष्टी मला सांगायच्या होत्या. आता पुढं आज आपण जाऊया. आज जो आपला विषय आहे भिक्षुनी संघ परिणिती महाप्रजापती गौतमी हा विषय आपण पाहूया. हे थोडक्यात मला मागचं काही गोष्टी राहिल्या होत्या त्याच्याशिवाय मोगलांचं चरित्र आपल्याला पूर्ण करता येणार नाही म्हणून मला त्या गोष्टी सांगाव्या लागल्या. आता प्रजापती गौतमी सुरुवातीला जो काही भाग आहे महामाया आणि प्रजापती या दोन शब्द आहेत. आता देवदाह आपल्याला माहित आहे. देवदाह म्हणजे शाक्यांच्या ज्याला आपण पुढं जे आपण म्हणतो शाक्याच्या लगत जे गाव आहे त्याला देवदाह म्हणतात. आणि तिथं अंजन आणि सुलक्षा नावाचे राजा होते. इकडं कोण होते इकडं जयसेन आणि त्यांचा पुत्र शुद्धोधन. आता शुद्धोधनचं लग्न आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला माहित आहेत की तिथं मग क्षत्रियांना युद्ध करावं लागतं. युद्धामध्ये जिंकावं लागतं. तशा प्रकारचं सगळ्या राजांना निमंत्रण आलं. शुद्धोधन गेला. बाकीचे सगळे राजपुत्र तिथे गेले. आणि मग अंजन आणि सुलक्षणाच्या 2 मुली होत्या. एक महामाया जी मोठी होती आणि प्रजापती ही लहान होती. आणि असं म्हणतात की दोघींचं लग्न एकदाच झालं. म्हणजे वेगवेगळ्या कथा आहेत. पण बऱ्याचशा ग्रंथामध्ये असं म्हटलेलं आहे की महामाया आणि प्रजापती यांचं दोघींचं लग्न शुद्धोधन सोबत झालेलं होतं. म्हणजे महामाया वारल्यानंतर लग्न झालं असं नाही ते दोघींचं लग्न एकदाच झालं. आणि मग ते कपिलवस्तू मध्ये आले आणि पुढचा इतिहास आपल्याला माहित आहे. 54व्या वर्षी सिद्धार्थाचा जन्म झाला. म्हणजे 54 म्हणजे शुद्धोधन 54 वर्षाचे होते.
सिद्धार्थाचा जन्म झाला. आता या जन्माच्या वेळेस आपल्याला सगळ्या मी कथा सांगितलेल्या आहेत. महामायेचा सिद्धार्थाचा जन्म कसा झाला वगैरे. स्वप्न कसे होते, स्वप्नाचा अर्थ कसा सांगण्यात आला. पण 7व्या दिवशी महामाया या जगाचा निरोप घेऊन निघून गेली. पण जाताना शुद्धोधन आणि प्रजापतीला बोलवून घेतलं, की मी आता हा पुत्र तर जन्म दिलेला आहे, परंतु याचं पालन पोषण, याला वाढवण्याचं काम, याची सगळी जबाबदारी प्रजापती मी तुझ्याकडे देते. याचं सगळं जे पुढचं आयुष्य आहे हे तुझ्या हातामध्ये आहे. आणि म्हणून मग महामाया गेल्यानंतर प्रजापतीनं असं म्हणतात, प्रजापतीला पण त्या काळामध्ये दिवस गेले होते. काही दिवस मग इकडं तिकडं ज्या काही त्यांचे पोषण करायचं होतं सिद्धार्थाचं ते पोषण केलं. पण नंतर नंदचा जन्म झाला. नंद हा सिद्धार्थाचा सावत्र भाऊ. आणि मग नंदाचा जन्म झाल्यानंतर काही दिवसामध्ये झाला तो, तात्काळ काही दिवसामध्ये. म्हणजे गर्भधारणा दोघींची असं म्हणू की मागे पुढे झाली होती. पहिल्यांदा सिद्धार्थाचा जन्म झाला आणि काही दिवसानंतर नंदाचा जन्म झाला. पण प्रजापतीचं मोठं मन बघा, की माझ्या बहिणीनं माझ्यावर जो विश्वास ठेवलेला आहे, की माझ्या मुलाचा सांभाळ कर. आणि म्हणून महामाया जन्म देणारी माता ठरली, परंतु ज्याला पोषण म्हणून जननी वेगळी ठरली, पण ज्याचं परिपोषण झालं, त्या परिपोषण करणारी माता मात्र प्रजापती ठरलेली आहे. आणि आपल्याला माहित आहेत किस्से बरेचसे आहेत, कथा बऱ्याचशा आहेत. स्वतःच्या मुलाला म्हणजे नंदाला न पाजवता, दूध न पाजवता नंदाला दुसऱ्याकडे पाजवण्यासाठी दिलं. मग पूर्वीच्या काळात आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस राणी पुत्र त्यांना प्राप्ती व्हायची किंवा अशा मुली जन्माला यायच्या, त्यावेळेस या राण्या त्यांच्या ज्या दासी होत्या त्या दासी त्यांचं पालन पोषण करायच्या, दाई म्हणायचो आपण. या दाई पालन पोषण करायच्या. आणि म्हणून स्वतः प्रजापतीचा मुलगा नंद याचं पालन पोषण प्रजापतीनं दाईंकडे दिलं, की तुम्ही याचा सांभाळ करा. आणि स्वतः मात्र सिद्धार्थाचं पालन पोषण केलं. म्हणजे आपल्या मुलाला दूध न पाजता प्रजापतीनं सिद्धार्थाचं पालन पोषण केलं, सिद्धार्थाला दूध पाजलं. आणि म्हणून आपण जर पाहिलं भारतीयांच्या मनामध्ये या संस्कृतीनं ज्या काही कथा टाकलेल्या आहेत, कथा रचलेल्या आहेत, कथा दाखवलेल्या आहेत, म्हणजे रामायण महाभारताच्या माध्यमातून बुद्ध धम्माच्या जर आपण कथा पाहिल्या, त्यांच्या या हिरोईन जर पाहिल्या, हिरो आणि हिरोईन म्हणजे नायक आणि नायिका जर आपण पाहिल्या, तर या सगळ्या नायकांनी अतिशय मोठं उदात्त असं जीवन स्वतःच्या जीवनामध्ये आदर्शवत जीवन जगलेलं आहे. परंतु इथल्या प्रतिक्रांतीच्या लोकांनी हा सगळा जो काय अतिशय मोठा मानवतेचा असं म्हणू, की दुसऱ्याच्या मुलाला स्वतःचं दूध पाजून मोठं करण्याची जी काही ममता पूर्ण, ज्याला आपण म्हणू की इतका अफाट करुण्याचा आणि ममतेचा जो काही एक आई जे उदाहरण घालू शकते, ते जे प्रजापतीनं घालून दिलेलं उदाहरण आहे. पण हे आपल्यापर्यंत येऊ नाही दिलं. आपल्यापर्यंत सावत्र आईचं जे रूप आहे हे अतिशय मोठं, एक सावत्र मुलाचा द्वेष करणं, त्याला वेगळं करणं, त्याला सावत्रपणाची, म्हणजे हे आज आपण शब्दप्रयोग बघतो की आपल्याला जर वाईट वागणूक मिळत असेल तर सहज म्हणतो की सावत्रपणाची वागणूक का देतो. म्हणजे सावत्र आईचा अतिशय मोठा जो आपल्या समोर एक विचित्र प्रघात मांडलेला आहे. सावत्र आई म्हणजे वाईटच असते. ही जी दृढ भावना समाजामध्ये रूढ करण्याचं काम केलेलं आहे या ब्राह्मणी ग्रंथाने केलेलं आहे. कोण कोण दिसतं आपल्याला मग? म्हणजे रामायणामध्ये कैकेयी ही सावत्र आई आहे आणि सावत्र आईमुळं हे रामायण घडलं. भरताला गादीवर बसवायचं आहे, रामाला वनवासाला पाठवायचं आहे. हे जे अतिशय मोठं सावत्र आईचं जे काही उदात्तीकरण आम्हाला सातत्यानं पुढं दाखवलं, या सगळ्यामध्ये जे खरे नायिका आहेत,
ज्यांनी आपली सगळी आईपणाची सगळी नोछावर करून टाकली या दुसऱ्याच्या मुलावर, बहिणीच्या मुलावर. पण मावशी, पुतना मावशी आमच्या समोर उभा केली आणि पुतना मावशी म्हणजे एखाद्या आपल्या बहिणीच्या मुलाला मारण्यासाठी ती पुढे आली. हे असे चित्र रंगवले. कंस मामा म्हणजे मामा असा कसा असतो तर कंसासारखा असतो. अशा प्रकारचे या सगळ्या कथा म्हणजे भारतीय आज माणूस जर पाहिला तर तो कशामुळं निर्माण झालेला आहे त्याच्या पुढं सावत्राईचे उदाहरण आपल्याला काय दिसतं तर ती फूट पाडणारी आहे. आपल्या मुलामध्ये आणि दुसऱ्या मुलामध्ये भेद करणारी आहे. मामा कसा आहे तर मामा हा ठार करणार आहे. आपल्या भाच्यांना वाईट म्हणणार आहे. त्यांना त्यांचं हत्या करणार आहे. अशा प्रकारच्या मावशीबद्दल, सावत्राईबद्दल, मामाबद्दलच्या अशा वाईट प्रतिमा निर्माण आपल्या समोर केलेल्या आहेत. हे प्रतिक्रांतीने निर्माण केलेलं आहे. भावाभावामध्ये भांडण निर्माण करण्याचं कोण केलं? म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण बुद्धाचा अभ्यास करतो, ज्या व्यक्तीनं बुद्धाला मारण्याचा प्रयत्न केला, आतेभाऊ आपण ज्याला म्हणतो, देवदत्तानं भिक्षू संघामध्ये दाखल झाल्यानंतर मला भिक्षू नायक व्हावं, मी संघाचा नायक व्हावं यासाठी बुद्धावर अनेकदा हल्ले केले. पण बुद्धानं त्याला दूर केलं नाही, संघाच्या बाहेर काढलं नाही. तो स्वतःच निघून गेला, दुसरा संघ स्थापन केला. आणि बुद्धानं इतकं मोठं आपल्यावर कोणीतरी आघात करत आहे, आपल्याला ठार करण्याचा प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा देवदत्ताला बुद्धानं आपल्यापासून दूर केलं नाही. बुद्धाला माहित होतं की हा लहानपणापासून दुष्ट आहे, पण माझ्या सोबत राहिला तर त्याचा दुष्ट पण कमी होईल. पण दुसऱ्या कथा आपल्याला काय सांगतात? दुसऱ्या कथा आपल्याला सांगतात महाभारताचा इतिहास पहा, महाभारताचं हे सगळं लिखाण बघा. भावाभावामध्ये अतिशय मोठं युद्ध आहे, नात्यामध्ये युद्ध आहे. का? कारण अशा पद्धतीनं समाज जर राहिला तर आमची स्वार्थ सिद्धता होते. भावाभावामध्ये जमिनीसाठी भांडणं, जागेसाठी भांडणं, प्रॉपर्टीसाठी भांडणं, नातेवाईकाचं ग्रुपिझम करणं, हे जे आहे, हा माझ्या जवळचा, तो माझ्या दूरचा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. कृष्ण आतेभाऊच होता का नाही पांडवांचा? पण एक आतेभाऊ दोन भावामध्ये भांडणं लावतो आणि दुसरा आतेभाऊ त्याला जवळ करतो. बुद्धासारखा भाऊ देवदत्ताला जवळ करतो. तो जरी दुष्ट असला, तो जरी मला सातत्यानं पाण्यात बघत असला आणि मला सातत्यानं ठार करण्याचा प्रयत्न असला, तरी सुद्धा तो माझ्या जवळ राहिल्यामुळं त्याच्यातली दुष्टता कमी होईल. हे आपल्यापासून कोण लपवलं? का लपवलं? कशासाठी लपवलं? कारण समाजामध्ये या सगळ्या गोष्टी जर आपण प्रचारित केल्या तर सत्य जे आहे, बुद्धाचा अतिशय निर्मळ जो धर्म आहे, त्या धर्मापासून लोक दूर गेले पाहिजे. अविश्वास, नात्यामध्ये अविश्वास, भावाभावामध्ये अविश्वास, ही अतिशय मोठी म्हण आहे की माय मरो मावशी जगो. ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतो. तर महामाया गेल्यानंतर सिद्धार्थाचं सगळं पालन पोषण, दुधापासून तर त्याच्या सगळ्या गरजा, त्याच्या सगळ्या आवडी-निवडी, हे करण्याचं काम प्रजापतीने केलेलं आहे. आता पुढे जाऊया. मग गृहत्यागाचा प्रसंग माहित आहे आपल्याला. जेवढं यशोधराला दुःख झालं तेवढे त्याच्यापेक्षा कितीतरी दुःख प्रजापतीला झालेलं होतं. कारण प्रजापतीनं 7व्या दिवसापासून त्याचं पालन केलेलं होतं. आणि तरुण मुलगा माझ्यापासून दूर जातोय. प्रजापतीला अतिशय मोठं दुःख झालं. शुद्धोधनाला अतिशय दुःख झालं. आता शुद्धोधन आपण जर पाहिलं 54व्या वर्षी जर
सिद्धार्थाचा जन्म झाला असेल आणि सिद्धार्थ 69व्या वर्षी जर ग्रहत्याग करत असेल, तर शुद्धोधनचं वय किती असेल त्या काळामध्ये? म्हातारा शुद्धोधन झालेला होता. आता माझा राजपाठ याने सांभाळावा म्हणून तो वाट बघत होता. सगळे प्रयत्न केलेले होते. किती प्रयत्न केले. परंतु हे माता-पित्याचं प्रेम. बुद्धाच्या दृढ निश्चयापुढं फिकं पडलं. धम्मपदामध्ये एक गाथा आलेली आहे. माता हंता पिता हंता. मातेची हत्या करा, पित्याची हत्या करा. कुठल्या अर्थानं म्हटलेलं आहे? माता हे तृष्णेचं रूप आहे. पिता अहंकाराचं रूप आहे. आपण जे आसक्त होतो ना जीवनामध्ये, हे अतिशय मोठे बुद्धानं तत्व सांगितलेले आहेत. माता कसला जरी मुलगा झाला तर त्याला आपल्यापासून दूर करणार नाही, तृष्णेचं रूप आहे. तो दारुडा असो, बाहेर खाली असो, काही असो, मुलगा कसा जरी असला तरी आईला प्रिय असतो. कारण आईनं 9 महिने त्याच्या गर्भामध्ये ठेवलेले आहेत. अतिशय मोठी, ज्याला आपण अटॅचमेंट म्हणतो आईची, आपल्या मुला-मुलीबद्दल अतिशय असते. माता हंतवा पिता हंतवा. तृष्णेची हत्या केल्याशिवाय या जंजाळातून आपल्याला मुक्त होता येणार नाही. अहंकार, पिता अहंकाराचं रूप आहे. मुलाला काय प्राप्त झालं तर पित्याची कॉलर टाईट होते असं म्हणतात. अहंकार वाढतो. हे रूपकात्मक सांगत आहे. रूपकातच सांगत आहे. पण धम्मपदामध्ये सांगितलेलं आहे, हे या ज्या बाबी आहेत, आपला अहंकार हे पित्याचं रूप आहे. पिता आपला अहंकाराचं रूप आहे. आणि म्हणून अहंकाराला सुद्धा आपल्याला हत्या करता आली पाहिजे. आपल्या अहंकाराच्या. या 2 जर बाबी आपण या 2 बाबीवर जर आपण प्रघात केला, आघात केला, तृष्णा आणि अहंकारावर, तर तो विमुक्त होतो. मग राहिलंच काय? तृष्णा आणि अहंकार जर नष्ट झाल्या तर राहिलं काय? पुढे जाऊया. आता मग ग्रहत्यागाचा दोघांना दुःख झालं. प्रजापती आणि शुद्धोधन अतिशय मोठे विमग्न झाले, भग्न झाले. ते किती आटापिटा केला, दोघांनी आटापिटा केला. 3-3 राजप्रसाद बांधले. पावसाळा, हिवाळा, उन्हाळ्यासाठी वेगवेगळे. कितीतरी दास दासिनी, गणिका, सगळ्या कपिलवस्तूमध्ये आणि त्या राज्यामधल्या जेवढ्या काय सुंदर स्त्रिया होत्या त्या त्यांच्या सगळ्या सेवेसाठी ठेवण्यात आलेल्या होत्या. जे वाटेल ते त्यांनी पुरवलं होतं. परंतु सिद्धार्थ त्याच्यामध्ये रमला नाही. ग्रहत्याग झाला. खूप मोठं अरिष्ट कोसळलं. प्रजापती, शुद्धोधन कुणाला सोडायला कोण सुखी मनानं पाठवतो? आपण जर 10 दिवसासाठी शिबिरात चाललो तर आपले घरचे किती आपल्याला हे करतात, काय होईल आमचं 10 दिवसात? त्यांना माहित आहे की 10 दिवसानंतर 11व्या दिवशी घरी येणार आहे. पण तरी सुद्धा 10 दिवसासाठी आपले घरातले लोक सोडण्यासाठी तयार होतात. हा तर कायमचा चालला होता. अशा ठिकाणी चालला होता की जिथं कुठं जायचं हे सुद्धा पत्ता नव्हता. आईचं हृदय आहे. आईचं हृदय आईलाच माहित आहे. मी काय आई नाही. परंतु ज्या आईनं आपल्या गर्भामध्ये ज्याला वाढवलेलं आहे त्या आईचं दुःख आईलाच माहित. परंतु आईच्या पेक्षाही आता प्रजापतीनं काय गर्भ आपल्या ह्याच्यामध्ये वाढवला नाही, परंतु एक मातृत्व कशा प्रकारचं असतं. जरी माझा मुलगा नसला जैविक माझा नसला तरी मी त्याला जैविक प्रेम देईल. मी त्याला माझ्या पद्धतीनं त्याला प्रेम करेल. आणि महाप्रजापतीचं अतिशय मोठं एक हे आहे की जैविक संबंध असताना सुद्धा, जैविक म्हणजे स्वतः जन्म न दिल्यानंतर सुद्धा
सिद्धार्थाला आईची आठवण त्याला कधी आपल्या जीवनामध्ये येऊ दिली नाही. हे प्रजापतीचं अतिशय मोठं यश आहे. हे अतिशय मोठं तिचं योगदान आहे. आणि मग ग्रहत्याग झाला आणि ग्रहत्यागानंतर मग आपल्याला माहित आहे शुद्धोधनानं अनेक प्रयत्न केले की संबोधीनंतर आता तू सगळीकडे फिरत आहे पण घरी ये, कपिलच तुला ये. अनेक निरोप पाठवले आपण तो पाहिलो प्रसंग पाहिला आपण कालुदाईचा. शिष्टमंडळ पाठवलं, शिष्टमंडळ गेलं ते तिकडच 2 महिने ते भिक्षू झाले तिकडच रमले. दुसरं शिष्टमंडळ पाठवलं ते तिकडच रममान झालं आणि ते सुद्धा भिक्षू झाले. निरोप कसा यायचा? आणि मग बालपणीचा मित्र आपण तो प्रसंग पाहिलेला आहे. कालुदाई जातो बुद्धाला सांगतो, तोही 2 महिने तिथं रमतो पण सातत्याने आठवण ठेवतो आणि वचन घेतलं असतं की मी सिद्धार्थाला तुमच्या सोबत आणेल, तुमच्याकडे आणेल, पण मी मात्र भिक्षू होईल. या अटीवर तो गेला होता. आणि आपल्याला माहिती आहे की कपिल वस्तूला नंतर मग सिद्धार्थ गौतम बुद्ध आले संबोधी नंतर. तो सगळा प्रसंग आपण पाहिलेला आहे. पण त्या प्रसंगामध्ये एक घटना घडलेली आहे. ती घटना अशी आहे की म्हणजे ज्या ज्यावेळेस प्रसंग येतील मी त्यावेळेस सांगणार होतो. मी हे तुम्हाला त्या प्रवचनात सांगितलं होतं. मग यशोधराचा पण त्यावेळेस वेगळा प्रसंग आहे. प्रजापतीचा सुद्धा वेगळा प्रसंग आहे. प्रजापतीची भेट झाली भगवंताशी आणि मग भगवंताला त्यावेळी त्यांनी महाप्रजापतीनं विनंती केली होती की भगवंता तुम्ही ज्या पद्धतीनं हा पुरुषांना भिक्षू देण्याचा जो संघ स्थापन केलाय भिक्षू संघ, मला असं वाटतं की महिलांचाही भिक्षुनी संघ असावा. मला तुम्ही उपसंपदा द्यावी, मला सुद्धा ग्रहत्यागाची परवानगी द्यावी. मी इच्छुक आहे. भगवंतानी सांगितलं होतं. कधी? पहिल्या भेटीमध्ये कपिल असतो की महाप्रजापती तू असं काही बोलू नको. कारण पुरुषांना ज्या गोष्टी सहज साध्य आहेत महिलांसाठी तेवढं ते सहज नाही. आणि 3दा विनंती केल्यानंतर प्रजापतीनं 3दा विनंती केल्यानंतर भगवंतानी त्याही वेळेस म्हणजे पहिल्या भेटीमध्येच हा प्रस्ताव नाकारलेला होता. आणि पुढं मग ते राजगृहामध्ये आले. पुढचा प्रसंग आपण बघणारच आहोत. पण पुढं काय झालं? त्याच किस्सामधला बुद्ध निगृध आरामामध्ये आहेत. थंडी पडलेली आहे कडाक्याची. आणि मग आईला चिंता वाटते. जसं आज आता दिल्लीमध्ये किसान बसलेले आहेत ना सगळे पंजाब आणि हरियाणाचे. मला चिंता वाटत होती. पण काय करणार आपण? की एक पॉइंटवर शून्यता तिथं आलेली आहे. दिल्लीचं वातावरण आपण पाहतो. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारताचा उत्तर प्रदेशाचा जर भाग पाहिला आपण, बिहारचा भाग पाहिला. कारण मी थंडी अनुभवलेली आहे. मी ज्यावेळेस बुद्धगयाला गेलो होतो, ती थंडी आपल्याला सहन होत नाही. जे इकडं महाराष्ट्र आणि दक्षिण भारतामध्ये. तर इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत, पाऊस पडत आहे. हा जो दृढ निश्चय आहे आपण त्यांना समर्थन केलं पाहिजे. जो आमचा पोशिंदा आहे त्या पोशिंद्याचं आणि जो काही काळे कायदे आहे त्याचा आपण निषेध केला पाहिजे. ज्या ज्या पद्धतीने आपल्याला निषेध करता येईल. अशीच थंडी पडली होती. निगरोध ग्राममध्ये आराम करतायत भगवंत, आनंद आहेत, बाकीचे सगळे भिक्षू आहेत. आणि मग प्रजापतीला चिंता वाटली की भगवंताला आता थंडी वाजत असेल. तिनं स्वतः असं म्हणतात 2 लोकरीच्या चादरी बनवल्या. आपण ज्याला ब्लँकेट म्हणतो आजच्या भाषेमध्ये. 2 ब्लँकेट बनवल्या, चादरी बनवल्या लोकराच्या आणि भगवंतासमोर आनंदाला म्हटले की मी असं आलेलं आहे. भगवंताला देऊ इच्छिते. भगवंताजवळ गेली आणि बुद्धाला म्हटले की हे खूप थंडी पडलेली आहे
आणि या 2 चादरी लोकराच्या मी तुम्हाला देत आहे. आता भगवंत आई देऊ लागलेली आहे. भगवंत म्हणतात की प्रजापती, या लोकराच्या 2 मला तू ज्या काही कांबळी देत आहे, या मला न देता भिक्षू संघाला दे. आपल्याला माहित आहे की प्रवचित झालेला, ग्रहत्यागी झालेला कोणी जरी असला, तो व्यक्तिगत दान स्वीकारत नाही. मग ते आईनं देऊ किंवा वडिलांनी देऊ. किंवा इतरांनी देऊ. पुन्हा विनंती केली दुसऱ्यांदा प्रजापतीनं, भगवंता इतक्या थंडीमध्ये तुम्हाला याचा उपयोग होईल. दुसऱ्यांदा भगवंत विनंती नाकारतात की प्रजापती, भिक्षू संघाला दान दे. तिसऱ्यांदा विनंती करतात, तिसऱ्यांदा भगवंत विनंती नाकारतात. आनंदाकडे जाते. काहीतरी सांगा भगवंताला. आनंद विनंती करतो की म्हणते, हे तुमची आई आहे. तुमच्या प्रेमाखातर तिनं स्वतः ते विणलेलं आहे. रात्र जागून तुमच्या चिंतेला, तुम्हाला थंडी वाजू नये म्हणून तिनं ते स्वतःच्या हातानं ते लोकरीचं वस्त्र विणलेलं आहे, तुम्हाला थंडीपासून बचाव करण्यासाठी. स्वीकार तरी करा. 3दा आनंदानं विनंती केल्यानंतर सुद्धा आनंदाची विनंती सुद्धा भगवंत काय करतात? नाकारतात. खूप विनवण्या केल्या आनंदानं की तुमची माता आहे, तुम्हाला तिनं दूध पाजवलेलं आहे, तुम्हाला पोषण केलेलं आहे, लहानाचा मोठा केलेला आहे. या सगळ्या विनंती असल्यानंतर सुद्धा भगवंत नाकारतात. म्हणतात की दान हे भिक्षू संघाला दिलं जातं, व्यक्तिगत कुणा व्यक्तीला दिला जात नाही. बंधू आणि भगिनींनो, हे जे दान सर्वश्रेष्ठ जे म्हटलेलं आहे, हे का म्हटलेलं आहे? कारण ते आपण कुठल्या व्यक्तीला देत नाही. समाजामध्ये जे आजूबाजूला जे फिरतात ना, दान द्या म्हणून, प्रत्येक प्रवचनामध्ये असतं की दान द्या, पुण्यकर्म करा. हे संघाला देतात का व्यक्तिगत घेतात? हे तुम्हाला चक्षु दिलेले आहेत. असं म्हणतात की आपण जे हे देतो, या देण्याच्या तळहातावर प्रज्ञाचक्षु असला पाहिजे. कुणाला देत आहोत आपण? तुमच्या 10 रुपयाचं मोल तो काय करत आहे? कशासाठी वापरत आहे? मला कधी कधी अतिशय मोठं या धम्माचं अधपतन होताना भिक्षू संघाकडून मला अतिशय मोठं मी स्वतः अनुभवलेले आहेत. औरंगाबादमध्ये अतिशय मोठ्या एका भिक्षूनं आंबेडकर स्टेडियम मध्ये कार्यक्रम घेतला. 6 डिसेंबरच्या निमित्तानं बाबासाहेबांचं नाव वापरलं आणि अतिशय मोठं संघ महादान म्हणून अतिशय मोठा सोहळा केला. संघ महादान. महिलांच्या अंगावरचे दागिने महिलांनी दिले, सोन्याचे मणी दान दिले. काय त्याचा हिशोब आहे? कशासाठी दिले, का दिले, काय निर्मिती झाली त्याच्यात? आणि म्हणून हे ज्यावेळेस आपण ऐकतो, सांगतो किंवा हे पाहतो, याच्यातून आपल्याला ते त्याच्यातले तथ्य काय आहे, सत्य काय हे कळायला पाहिजे. ज्या मातेनं स्वतःच्या मुलाचा थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वतःच्या मेहनतीनं लोकरीचे वस्त्र विणलं, ते लोकरीचे वस्त्र हे माते मला न देता तू भिक्षू संघाला दे. याच्या पाठीमागं कारण असं आहे, हे जर मी आज माझ्या मातेकडून हे व्यक्तिगत माझं जर मी दान स्वीकारलं, तर हा प्रघात पुढच्या येणाऱ्या पिढीपर्यंत, लाखो हजारो वर्षापर्यंत हा प्रघात पडेल की व्यक्तिगत दान स्वीकारू शकतो. बुद्ध संघापासून दुसऱ्याला स्वतःला वेगळं समजत नव्हते. संघाला दान मिळालं
म्हणजे ते मला मिळालं. हे आपल्याला जमेल का बंधू आणि भगिनीनो? आणि म्हणून मी बाकीच्या संघटनेवर टीका करत नाही, परंतु आपण ज्या बाकीच्या लग्नविधी करणारे लोक असतात बघा, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे पण लग्नविधी करतात, गृहप्रवेश कार्यक्रम करतात, ज्या ज्या सांस्कृतिक कार्यक्रम स्तरावरचे कार्यक्रम आहेत, त्रिरत्न बौद्ध महासंघाचे धम्मचारी धम्ममित्र कार्य करतात. पण जे दान मिळालं ते दान संघाला जमा होतं. बाकीच्या संघटनांना विचारा तुम्ही की हे जे दान देत आहे हे संघाला मिळत आहे, तुमच्या संस्थेला मिळत आहे का तुझ्या खिशामध्ये तू टाकत आहे, तुझा प्रपंच चालवत आहे? हे विचारता आलं पाहिजे. आणि म्हणून व्यक्तीपेक्षा संघ मोठा आहे हे सांगण्याचं काम स्वतःला बुद्धाच्या उदाहरणातून बुद्धाला दाखवावं लागलं. मी काहीच नाही, जो काही आहे तो संघ आहे. जे काही द्यायचं ते संघाला द्या आणि संघाला दान दिल्यानंतर ज्याला त्याची गरज आहे तो ती कांबळी घेईल. ज्याला माझ्यापेक्षा एखादा आजारी भिक्षू असेल, त्या आजारी भिक्षूला जर थंडीचे अतिशय मोठा हिवताप झाला असेल, थंडी वाजत असेल, आजारी असेल, तर ते चादर त्याला कामाला येईल. हे आपल्याला शिकवलं का? पण आपल्याला ओरबडून घेण्याचं ज्ञान दिलं. सुईच्या इंचावर मावेल इतकी भूमी सुद्धा तुला देणार नाही अशा प्रकारचं आपल्याला शिकवलं. आणि बाकीच्यांनी मग त्याला मारून हिंसा करून ते हिसकावून घ्या अशा प्रकारची शिकवण आपल्यासमोर. आणि बुद्धानं सांगितलं हे व्यक्तिगत तुम्ही स्वीकारू नका, संघासाठी द्या. या दोन संस्कृतीचा जर आपण अभ्यास केला तर बुद्धाची संस्कृती, आपण जे जगामध्ये बुद्धाच्या मोठ्या मोठ्या स्टॅच्यू आहेत, सगळं जग जे बुद्धाला वंदन करतं त्याच्या पाठीमागे हे गमक आहे की बुद्धानं निस्वार्थपणे लोकांच्या कल्याणासाठी. मला अगरबत्ती, मेणबत्ती किंवा माझ्या पुढे दिवा पेटवण्याची काही गरज नाही, पण एखादा माणूस गरीब असेल तो मी त्याला मदत केली तर ते धम्माचं काम आहे. इतका मोठा उदात्त विचार देणारा महापुरुष भारतामध्ये त्याचं अस्तित्व आहे. बाबासाहेबांसारखा महापुरुष मागच्या 100-125 वर्षामध्ये जन्माला नसता तर काय झालं असतं याची कल्पना सुद्धा आपल्याला करता येत नाही. ज्याच्या अनुसृत अविरत अशा परिश्रमाने जी घटना निर्मिती झाली, संविधान निर्माण झालं, बौद्ध धर्माचं पुरागमन झालं. एक माणूस इतका मोठा करू शकतो. आता कोट्यवधी लोक आहेत, आरक्षणाचा फायदा घेत आहेत, बौद्ध धर्माची दीक्षा घेत आहेत. पण जबाबदारी आपली संपलेली नाही. जबाबदारी ज्या समाजाने आपल्याला दिलेला आहे, ज्या महापुरुषांना आपल्याला विचार दिलेला आहे, त्या महापुरुषांच्या विचारांना आपल्याला प्रचारित करायची अतिशय मोठी आपल्याला खुणगाठ बांधून घ्यावी लागेल. आता पुढं काय झालं? व मग पुढं राजगृहामध्ये भगवंत गेलेले आहेत. पुढं मी तो किस्सा सांगेलच. राजगृहामध्ये वास्तव्य आहे, गृद्धकूट पर्वावर आपण जे म्हणतो. आता गृद्धकूट म्हणजे गिधाड जिथं राहतात, गृद्ध म्हणजे गिधाड, आणि कूट पाडतात. कशाचा? हाडांचा कूट पाडतात. गृद्धकूट पर्वत म्हणजे गिधाड जिथं बसून मेलेलं मांस खातात, त्या हाडांचा चोरा करतात. ते पर्वत म्हणजे कुठला पर्वत? गृद्धकूट पर्वत. भगवंताचं तिथं वास्तव्य आहे. आता 4 वर्ष लोटलेली आहेत. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन बुद्धानं इसवी सन पूर्व 528 मध्ये केलं. आता 3 ते 4 वर्ष कालावधी लोटून गेलेला आहे. म्हणजे कितवं वर्ष असेल ते? इसवी सन पूर्व 524 किंवा 25 वर्ष. आता भगवंत वैशालीमध्ये आहेत. आता हा दृढ निश्चय बघा प्रजापतीचा.
कपिलवस्तू आल्यानंतर बुद्धांना मी विनंती केली होती. बुद्धानं आता 3-4 वर्ष झाले तरी सुद्धा त्याच्यावर काही तोडगा काढला नाही. माझ्या विनंतीला काही त्यांनी स्वीकारलेलं नाही. आणि मग ही प्रजापती काय करते, 500 महिला तयार करते. 500 महिला तयार करते. 500 महिलांचं मुंडन करते स्वतःच यशोधरेचं, आणि 500 शाक्य महिलांचं मुंडन करते. आणि कपिलवस्तू पासून वैशालीपर्यंत पायी पायी. आता आपण जर बुद्धगयाला गेलो तर आपल्याला माहित आहे की बसनं तर आपण गेलो तो 3.5 तास लागतात. म्हणजे कपिलवस्तू दूर आहे. म्हणजे कपिलवस्तू खरं तर नेपाळमध्ये आज आपण ज्यावेळेस पाहतो, आणि वैशाली अगदी इकडं खाली आहे. हे मोठं अंतर आहे खूप. कपिलवस्तूवरून ह्या 500 महिला पायी पायी येत आहेत वैशालीला. आता भगवंत आहेत कुटीमध्ये आहेत, कुटीच्या बाहेर थांबलेले आहेत. मध्येच जाण्याचं धाडच नाही, कारण मुलगा असला तरी समृद्धी प्राप्त आहे. पहिलंच माझी विनंती फेटाळलेली आहे. आणि भगवंताच्या कुटीच्या बाहेर पायानं सगळे धूळ माखलेली आहे. चालून चालून त्यांचे पाय सुजलेले आहेत. आणि अश्रू गळत आहेत. सगळं ओलं चिंबांग झालंय. अश्रू रडत, कारण इतका मोठा प्रवास आहे, महिला आहेत. आणि मग आनंद आला. आणि मग पाहिलं की या सगळ्या महिला आहेत, सगळं झालेलं आहे, वस्त्र प्रदान केलेत, काश्या वस्त्र प्रदान आहेत. आणि मग जवळ जाऊन बघतो, अरे ही तर प्रजापती आहेत. माते तुम्ही इथं कशा आल्यात? तर असं असं झालेलं आहे. आणि आम्ही आता ठाम निश्चय केलेला आहे की उपसंपदा आम्हाला घ्यायची आहे. आणि मग त्या ज्या स्वतः तयार झालेल्या आहेत, मुंडन केलेलं आहे, अंगावर चिवर परिधान केलेला आहे, आणि कपिलवस्तूपासून वैशालीपर्यंत आलेले आहेत, पाय सुजलेले आहेत, धुळीने माखलेले आहेत, सगळं अंग अंग चिंब झालंय याच्यामुळं, आणि अश्रूच्या धारा. मग आनंद जातो भगवंताकडे आणि म्हणतो की भगवंत असं झालेलं आहे. पुन्हा भगवंत तीनदा भगवंत विनंती नाकारतात. आणि मग त्यांचा खूप मोठा संवाद आहे आनंदाचा, की भगवंत ज्या पद्धतीनं एखादा पुरुष संबोधी प्राप्त करू शकतो, अरहंत प्राप्त करू शकतो, तशी एखादी महिला अरहंत प्राप्त करू शकत नाही का? हा पहिला प्रश्न मग विचारतो भगवंत. आनंदा, एखादा पुरुष ज्या पद्धतीनं अरहंत पद प्राप्त करू शकतो किंवा संबोधी प्राप्त करू शकतो, तशी महिला सुद्धा प्राप्त करू शकते. मग आनंद तो अडचण काय? पुरुषामध्ये आणि स्त्रियामध्ये तुम्ही कधी भेद केलेला नाही. पुरुषामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी जर महिलांमध्ये असतील, त्या अरहंत पद प्राप्त करू शकत असतील, तर मग तुमचा विरोध काय? तुम्ही का त्यांना परमिशन देत नाही? त्यांना ग्रहत्यागाची आणि प्रवजित होण्याची का तुम्ही त्यांना परवानगी देत नाही? असं सुद्धा बुद्ध नाकारतात. आणि मग पुन्हा दुसऱ्यांदा विचारतो आनंद की भगवंता, ज्या पद्धतीनं ब्राह्मणाने स्त्रियावर बंधनं टाकलेली आहेत, शूद्रावर बंधनं टाकलेली होती, आणि स्त्री आणि शूद्रांना ज्या पद्धतीनं ब्राह्मणी धर्मानं सगळ्याच गोष्टीची बंधनं टाकली होती, तुम्ही तर तसं मानत नाहीत. कारण शूद्रांना तुम्ही दीक्षा दिलेली आहे, मग स्त्रियांना दीक्षा देण्याचं तुमचं काय, न देण्याचं काय कारण? आणि मग म्हणतात की आनंदा, मी कसा आहे हे तुला माहित आहे, माझा धम्म कसा आहे हे तुला माहित आहे, तरी सुद्धा तू वारंवार मला काय प्रश्न विचारत आहे. मी कधीही माणसामध्ये भेद केलेला नाही. माझा धम्म हा स्त्रियासाठी तेवढाच आहे, पुरुषासाठी तेवढाच आहे. पण मी जो स्त्रियांना ग्रहत्याग करण्यासाठी, प्रवजित न होण्यासाठी जे आडून बसलेलं आहे, त्याचं कारण हे आहे, ते व्यावहारिक कारण आहेत. कुठले व्यावहारिक कारण आहेत? एखादा पुरुष ग्रहत्याग केल्यानंतर ज्या पद्धतीनं स्वतःच्या साठी तो ज्या अडचणी असतील, संकट असतील, ज्या काही गोष्टी असतील,
तो ज्या पद्धतीनं दूर करू शकतो, तशी एखादी महिला प्रवचित झाल्यानंतर, ग्रहत्याग केल्यानंतर ती स्वतःचा म्हणजे बचाव करणं. बचाव कुणापासून? कुणापासून बचाव करायचा? हे जोपर्यंत तत्व आपल्याला कळणार नाही, म्हणजे बुद्धानं वारंवार प्रजापती असतील, आनंद असतील, या लोकांशी विविध प्रकारचे जे काही संभाषण केलेले आहेत आणि अंतिमतः त्यांना मग भिक्षुनी संघाला किंवा महिलांना प्रवचित होण्याची जी काही परवानगी द्यावी लागली, त्याच्या पाठीमागचं कारण जर आपण पाहिलं, तर एखादा पुरुष ग्रहत्याग केल्यानंतर, कारण ग्रहत्याग ही साधी गोष्ट नाही. एकदा तुम्ही घराच्या बाहेर पडले की जगामध्ये असंख्य अशा गोष्टी घडतात की ज्या गोष्टी एका महिलेला अतिशय मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतं. आजचं जग अतिशय विचित्र आहे, आपण पाहतो. त्या काळामध्ये विचित्र नसेल का? माणसाचं मन त्या काळातही तसंच होतं, आजच्या काळातही तसंच आहे. आणि म्हणून जगामध्ये चांगले लोक कमी आहेत, दुष्ट लोक जास्त आहेत. कारण मनाचा स्वभाव द्वेषयुक्त आहे, लोभयुक्त आहे, तृष्णायुक्त आहे, काम विकारांनी ग्रस्त मनुष्य मात्र आहे. आणि म्हणून जंगलात जाताना बचाव कुणापासून करायचा असतो? एक तर हिंस्र पशु आहेत. बरोबर आहे का नाही? आपण जर कुणाला घराच्या बाहेर जाताना सांगितलं, तर या आपल्या सगळ्या आपण जिथं वसाहती असतात त्या वसाहतीमध्ये कुत्रे आहेत, मांजरं आहेत, मेंढी आहे, शेळ्या आहेत, बकऱ्या आहेत, सगळं असतात. आपण म्हणतो का की त्यांच्यापासून बचाव कर म्हणून? त्यांच्यापासून आपण म्हणत नाही की बचाव कर. परंतु शिलावीन जर एखादा माणूस असेल तर तो हिंस्र पशुपेक्षा कमी नसतो. बाबासाहेबांनी अतिशय आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे. मनुष्य शिक्षित जरी असला परंतु त्याच्याकडे जर शील नसेल तर तो हिंस्र पशुपेक्षा घातक असतो. आणि म्हणून हे ज्यावेळेस आपण बुद्धाचं ऐकतो, बुद्धाचं वाचन करतो, बुद्धानं स्त्रियांचा बचाव कुणापासून करण्यासाठी सांगितलं? ज्या वेळेस एखादा हिंस्र पशु समोर येईल, त्याला आपल्याशी लढता येईल त्याच्याशी. परंतु एखादा हिंस्र पुरुष जर आपल्या समोर आला तर त्याला कसं रोखणार? किती जणांशी रोखणार? एकच पुरुष आहे का? आणि म्हणून हा जो पुरुषी अहंकार आहे, हे जे पुरुषत्व आहे, या पुरुषत्वाचा अतिशय मोठा जो संस्कार या मनुष्य मात्रावर, पुरुष मात्रावर जो काही निर्माण झालेला आहे, ती भीती बुद्धाला अतिशय मोठी. आणि म्हणून बुद्धाचं जे कारण होतं की महिलांना ग्रहत्याग करण्यासाठी, प्रवचित न होण्यासाठी, त्याच्यामध्ये हे होतं की पुरुषांचा अहंकार आणि पुरुषांची सायकोलॉजी जी आहे, पुरुषांचं मानसशास्त्र जर आपण पाहिलं, आपण आता सगळे बरेचसे पुरुष आहेत, पुरुषांची मानसिक अवस्था कशी असते हे पुरुषांना सांगण्याची गरज नाही, हे बुद्धाला माहित होतं. किती घटना घडलेल्या आहेत बुद्धाच्या काळामध्ये. भिक्षुनी संघ स्थापन झाल्यानंतर आपण पाहतो की कितीतरी घटना झाल्या. उत्पल वर्ण असतील, कुंडलकेश असेल, भिक्षुनीनं डोळे काढून दिलेले आहेत. हे जोपर्यंत आपल्याला कळणार नाही की बुद्धानं महिलांना प्रवचित होण्यासाठी, कारण तो काळ जर आपण पाहिला, आजचा काळ जर आपण आधुनिक जगामध्ये पाहिला, तर आजच्या काळामध्ये जर स्त्री सुरक्षित नसेल तर इसवी सनाच्या त्या 528 आणि 524व्या वर्षी तो महिलांसाठी काळ सुरक्षित असेल का जंगलामध्ये जाऊन राहण्याचा? आणि हे व्यावहारिक कारण, हे मानसशास्त्रीय कारण बुद्धाला चांगले माहित होते. पण आता हे तयार होऊन आलेले आहेत. आनंदानं म्हटलेलं आहे की तुम्ही जर आता ह्या महिलांना दीक्षा दिली नाही, त्यांना प्रवचित झालेल्या आहेत त्यांना जर तुम्ही उपसंपदा दिली नाही, तर तुम्हाला इतिहासामध्ये असं म्हटलं जाईल की तुम्ही स्त्रियांना प्रवचित होण्याचा अधिकार दिला.
हे सगळं संभाषण झाल्यानंतर मग भगवंत म्हणतात की जर त्यांना प्रवज्जित व्हायचंच आहे, उपसंपदा घ्यायचीच आहे, भिक्षुनी व्हायचंच आहे, तर या 8 अटी मान्य कराव्या लागतील. ते विचारून घे पहिल्यांदा कुठल्या अटी आहेत. पहिली अट, की एखादी भिक्षुनी उपसंपदा घेऊन अतिशय मोठी झालेली आहे. असं म्हटलेलं आहे की एखादी भिक्षुनी 100 वर्ष तिला उपसंपदा घेऊन झालेली आहे. पण नुकताच एखादा आजच ज्याची उपसंपदा झालेली आहे पुरुषाची, त्या उपसंपदा ग्रहस्थ भिक्षूला जो 1 दिवसाचा आहे, ही उपसंपदा घेऊन 100 वर्ष झालेत, तरी सुद्धा भिक्षुनीनं त्या 1 दिवसाच्या उपसंपदा घेतलेल्या भिक्षूला वंदन करावं. ही अतिशय मोठी सायकोलॉजी आहे. मानसशास्त्र याच्यामध्ये आहे. पुरुषाच्या पाया पडल्या तर पुरुषाचा अहंकार कमी होतो. वंदन केलं तर अहंकार कमी होतो. पुरुषाला न पाहता गेलं की त्याचा अहंकार मग गगनाला भिडतो. हा जो मान सन्मान आहे पुरुषाचा अतिशय मोठा पुरुषार्थ आपण ज्याला म्हणतो, हे बुद्धाचं अतिशय मोठं ज्यावेळेस आपण वाचतो, हे मानसशास्त्रीय कारण. याच्यावर बुद्धावर टीका पण होते. अनेकदा लोक म्हणतात की मग 100 वर्षाची उपसंपदा झालेली भिक्षुणी आहे आणि आजच उपसंपन्न झालेले भिक्षू आहे. त्या 100 वर्षामध्ये एका दिवसामध्ये काही फरक आहे का नाही? तरी सुद्धा भिक्षुनीनं वंदन करावं. याच्यामध्ये मी म्हटलं ना, पित्याची हत्या करणं म्हणजे पुरुषी अहंकार आपल्याला इथं त्याच्यावर प्रघात करावा लागेल. आणि तो प्रघात वंदन केल्यानंतर होतो. प्रघात कसा होतो? वंदन केल्यानंतर. अहंकाराला अहंकाराने उत्तर देऊन चालत नाही. द्वेषाला द्वेषाने उत्तर देऊन चालत नाही. तर द्वेष एका ठिकाणी असेल तर त्याला मैत्रीपूर्ण राहावं लागतं. हे लक्षात येते का आपल्या? द्वेषानं द्वेष कमी होतं. आपण जे म्हणतो ना, नाही वेरेन वेरानी समंती तर कुदाचन अवेरेनेच समंती यस धम्मो सनंत. वैरानं वैर, अहंकारानं अहंकार कधीच नष्ट होणार नाही. पुढचा जर अहंकारी व्यक्ती आहे तर त्याला विनम्रतेनं जिंकावं लागेल. हे महिलांनो कोण म्हणतात? भगवंत सांगतात की तो पुढचा मूर्तिमंत अहंकाराचा पुतळा आहे. आणि त्या अहंकाराला जर तुम्ही अहंकाराने उत्तर दिलं तर संघाचं अस्तित्व राहील का? बुद्धानं इथं पुरुषावर करुणा केलेली आहे, महिलावर करुणा केलेली नाही. त्याला माफ करा. तो अहंकाराचा पुतळा आहे आणि तुम्ही त्याला तर दिलेला आहे. त्याला तर 227 विनय दिलेले आहेत. पुरुषाला किती विनय दिले? 227 विनय दिलेत. तरी तो सुधरत नाही. तरी तो विनयामध्ये बसत नाही. साध्या श्रामनेराचे जर आपण त्याचे जर हे पाहिले, श्रामनेराचे 8 शील जर पाहिले तर किती मोठे शील आहेत ते. प्राणी हिंसा से विरत रहता हूं, पहिलं शील. चोरी से विरत रहता हूं, अब्रह्मचर्य पालन करता हूं, यानी अब्रह्मचर्य से विरत रहता हूं, झूठ बोलने से विरत रहता हूं, सुरा मेरे मज्जे से विरत रहता हूं, विकाल भोजन विरमणी, नाच गाना बाजा बजाना मेले तमाशा देखने से विरत रहता हूं, माला सुगंधी द्रव्य धारण करने से मैं अविरत रहता हूं, ऊंची शय्या, दीर्घ शय्या, उच्चासन, इतके मोठे त्याला दिलेले आहेत. याच्यापासून विरत राहा, कारण याच्यातून तुझा अहंकार वाढेल, याच्यातून तुझी आसक्ती वाढेल. हे साध्या श्रामनेरला बुद्धानं हे द्यावं लागलं. हे मन विचलित करणाऱ्या किती गोष्टी आहेत. गंध माला, उच्चासन, बाजा बजाना, तमाशे, मेले,
किती मन विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. सुगंधी द्रव्य, या साध्या श्रामणेरला जर इतकं मोठं कठोर आचरण असेल, 227 विनय जर या पुरुषाला दिले असतील, भगवंतानी केवळ 8 बाबी महिलांना दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट मी आपण आता जे सांगितलं ते हेच, की 100 वर्षाची उपसंपन्न एखादी भिक्षुणी असेल तर तिनं आजच्या उपसंपन्न 1 दिवसाच्या उपसंपन्न भिक्षूला वंदन केलं पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे, त्याला प्रणाम केलं पाहिजे. याचं तत्वही आहे की नाही वेरेन वेरानी, अहंकारानं अहंकार नष्ट होत नाही, अहंकार विनम्रतेनं नष्ट होतो. दुसरं, भिक्खूने धम्म श्रवणासाठी भिक्षू संघाकडे आल्या पाहिजे, किंवा भिक्षूने धम्म ऐकण्यासाठी आल्या पाहिजेत. दुसरी. तिसरे आहे की प्रत्येक महिन्याच्या 15वाड्यामध्ये म्हणजे 15 दिवसानंतर भिक्षुनींनी भिक्षू संघासमोर पर्यशन केलं पाहिजे. पर्यशन याचा अर्थ आपल्याला माहित आहे. विशेषतः पर्यशन पर्व हे महावीरचे जे लोक आहेत, जैन लोक करतात बघा, पर्युषण पर्व. आता पर्यशन करणं म्हणजे ही तिसरी जी बाब आहे, 8 आहे की 15 दिवसातून म्हणजे 15 वाड्यातून 15 दिवसातून भिक्षुनी वर्गानं भिक्षू संघासमोर येऊन पर्यशन केलं पाहिजे. पर्यशन म्हणजे चुकांची कबुली देणं. पर्यशन क्षमा याचना, की माझ्याकडून जर काय चुकलं असेल तर मला तुम्ही क्षमा करा. आणि दुसऱ्या बाजूनं क्षमाशील राहणं, क्षमा याचना करणं आणि क्षमाशील राहणं, या दोन्ही गोष्टी पर्यशन म्हणतात. तिसरी बाब आहे. चौथी आहे, वर्षावास समाप्तीनंतर भिक्षुनी संघानं दोन्ही संघामध्ये, भिक्षुनी संघामध्ये आणि भिक्षू संघामध्ये दृश्य, श्राव्य आणि शंकापरमीच, म्हणजे पाहिल्यानं ज्या काही गोष्टी होतात, ऐकल्यानं काही गोष्टी ज्या निर्माण झाल्यात आणि मनामध्ये ज्या काही शंका निर्माण झाल्यात त्याची पापदेशना करणं, प्रवारणा करणं दोन्ही संघामध्ये. कधी? वर्षावास. आणि ही तर पद्धतीच आहे. वर्षावासाचं मी अनेकदा ज्या प्रवचनातून सांगितलेलं की वर्षावास हा भिक्षूसाठी असतो. 8 महिने तुम्ही जो धम्मप्रचारात तुमचं आयुष्य घातलेलं आहे, 3-4 महिन्यामध्ये एकत्र या, ध्यान साधना करा, आरोग्याची काळजी घ्या, पावसामध्ये कुठं जाऊ नका, आपल्याकडून या 8 महिन्यामध्ये ज्या चुका झाल्या त्याची प्रवारणा करा, पापदेशना करा आचार्यासमोर. तर ही चौथी अट आहे की भिक्षुनी संघानं पापदेशना करावी वर्षावासानंतर. कुठली पापदेशना आहे? जी पाहिल्यानंतर हे पाहिलं, हे ऐकलं किंवा या शंका निर्माण झाल्या, या तिन्ही बाबीची प्रवारणा करावी. आणि ती एक पद्धती ती काळामध्ये की भिक्षू संघाचा कोणीतरी नेता राहायचा आणि तो म्हणायचा की आजचा दिवस प्रवारणेचा आहे आणि ज्यांना ज्यांना प्रवारणा करायची आहे त्यांनी समोर यावं. आणि मग भिक्षू संघासमोर ही प्रवारणा, पापदेशना त्या ठिकाणी व्हायची. आता पाचवा आहे की ज्या भिक्षुनींनी ह्या 8 अटी स्वीकारलेल्या आहेत त्यांनी दोन्ही पक्षामध्ये म्हणजे भिक्षू संघामध्ये आणि भिक्षुनी संघामध्ये सातत्यानं धम्मदेशना ऐकली पाहिजे. आणि जे पक्ष आहेत, पक्ष म्हणजे जे 2 भाग आहेत त्या पक्षामध्ये त्यांनी धम्मदेशना ऐकली पाहिजे. त्याच्यानंतर 6वी आहे की भिक्षुनींनी आरडाओरड, शिवीगाळ, अपशब्द याचा वापर करणं टाळलं पाहिजे. त्याच्यानंतर 7वं आहे भिक्षुनींनी भिक्षूंची वार्तालाप करू नये. भिक्षुनींनी भिक्षूंची वार्तालाप करू नये. आणि 8वं आहे मात्र
भिक्षू भिक्षुणी सोबत वार्तालाप करू शकतात, संभाषण करू शकतात, अशा या अटी आहेत. आता काय झालं, या अटी आनंदाने ऐकल्या, भगवंताने सांगितल्या आणि मग भगवंत म्हणतात की आनंदा, या 8 अटी आहेत. जर महाप्रजापतीला आणि त्यांच्यासमोर 500 ज्या काही भिक्षुणी आलेल्या आहेत, म्हणजे महिला आल्या आहेत, त्यांना जर या अटी मान्य असतील तर त्यांनी मला सांगावं. आनंद जातो आणि मग आनंद सांगतो की प्रजापती, भगवंतानी आपली विनंती मान्य केलेली आहे, पण काही अटी आपल्या समोर दिल्या आहेत. भगवंतानी 8 अटी सांगितलेल्या आहेत आणि मग कुठल्या कुठल्या अटी आहेत, त्या अटी कुठल्या आहेत, आनंद प्रजापतीला सांगतो. आणि मग प्रजापतीला मोठा आनंद होतो. आणि मग त्या अटींचं ती कशी स्वागत करते बघा. प्रजापती म्हणते की ज्या पद्धतीनं आपण दररोज अंघोळ करतो, स्नान करतो आणि स्नान केल्यानंतर वेगवेगळ्या फुलांच्या माळा आपण ज्या आपल्या धारण करतो आपल्या मस्तकावर, तशा पद्धतीनं म्हणजे उत्पल फुल आहे, चाफा आहे, चमेली आहे, वेगवेगळ्या फुलांच्या माळा ज्या पद्धतीनं स्नान केल्यानंतर आपण परिधान करतो, तशा पद्धतीनं हे आनंदा भगवंतानी या ज्या 8 आम्हाला अटी सांगितलेल्या आहेत, त्या आम्ही उपसंपदा या अर्थानं घेत आहोत की त्या आम्ही मस्तकावर परिधान करू, अलंकार आम्ही म्हणून परिधान करू आणि म्हणून आभार प्रजापती मानते. आणि मग 500 महिला, त्याच्यामध्ये यशोधरा आहे. आता प्रजापतीचं नाव महाप्रजापती गौतमी होतं. पहिलं केवळ प्रजापतीच आहे, पण भिक्षुणी झाली, उपसंपदा झाली आणि पहिली भिक्षुणी संघ निर्माण करण्याची प्रेरणा जी संबोधी प्राप्तीनंतर पहिल्यांदा जेव्हा बुद्ध कपिलवस्तूला गेले, त्यावेळेस त्यांच्या हृदयामध्ये निर्माण झाली होती आणि ते व्यक्तही केलं होतं. परंतु 4 वर्षानंतर का होईना ते भगवंतांनी मान्य केलं. आणि म्हणून महिलांचा जो प्रवज्जित होण्याचा जो मार्ग आहे, तो दृढ निश्चय, महाप्रजापतीचा जो दृढ निश्चय आहे, त्या दृढ निश्चयाच्या या परिणाम स्वरूप भिक्षुणी संघ स्थापन झाला. या 8 अटी त्यांनी स्वीकार्य केल्या आणि मस्तकाला ज्या पद्धतीनं आम्ही एखाद्या ह्या फुलांचे माळा परिधान करतो, त्याप्रमाणे अलंकार म्हणून आम्ही त्या परिधान करू. आणि संबोधीचा जो मार्ग आहे, अरंत पदाचा जो मार्ग आहे, आणि आपल्याला माहित आहे की पुढच्या 15 दिवसामध्ये महाप्रजापती अरंत झाल्या. त्याच्या अगोदर आपण पाहतो की यशोधरा पण आलेली आहे. यशोधराला सुद्धा दीक्षा दिली आणि यशोधरेचं नाव भद्रा कच्चायना असं नाव यशोधरेचं नाव दिलं. आणि नंतरच्या ज्या 500 महिला आहेत, 500 महिलांचं सुद्धा तिथं काय झालं, उपसंपदा झाली. आणि अशा प्रकारे महाप्रजापती गौतमी, भद्रा कात्यायना आणि 500 भिक्षुणींचा संघ स्थापन झाला. तो महाप्रजापती गौतमीच्या या सगळ्या गोष्टी. असं म्हणतात की महाप्रजापती गौतमी 120 वर्ष जगली. किती वर्ष जगली? 120 वर्ष. आणि ते साहजिकच आहे. म्हणजे भगवंताचं वय जर 80व्या वर्षी भगवंताचं परिनिर्वाण झालं असेल, तर भगवंतापेक्षा निश्चितपणे महाप्रजापती गौतमी मोठी होती. आणि आपल्याला माहित आहे की 54व्या वर्षी जर सिद्धोधनाला पुत्रप्राप्ती झाली असेल, तर कमीत कमी 40 वर्षाची प्रजापती असली पाहिजे. 40 आणि हे 80 असं 120 वर्षाचं आयुष्य महाप्रजापतीला लाभलं. नंतर ती परिनिर्वाणास गेली. बंधू आणि बहिणी, अशा पद्धतीनं भिक्षुणी संघ स्थापन करण्यासाठी महाप्रजापतीनं अतिशय मोठे कष्ट घेतलेले आहेत. सदान कदा त्या परिवजाच्या विचारामध्ये तिचं आयुष्य घेतलेलं आहे. सिद्धार्थाचं अतिशय मोठं चांगलं पालन पोषण केलं. सिद्धार्थाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता होती, एक आई म्हणून त्या आईंचं सगळं पालन पोषण आई म्हणून प्रजापतीने केलेलं आहे. आणि केवळ भौतिक नव्हे,
सिद्धार्थाला केवळ भौतिक नव्हे तर पुढच्या जीवनामध्ये सिद्धार्थानं जे संघ निर्माण केला, भिक्षू संघ स्थापन केला, तशाच पद्धतीनं एक आईचं कर्तव्य कपिलवस्तूला आणि मग संघामध्ये आल्यानंतर एका आध्यात्मिक उच्चतम अवस्था महिलेची, अरंत महिला आपण ज्याला म्हणतो, त्याची भूमिका. एक नैतिक आणि धार्मिक ज्याला भूमिका म्हणतो, त्याचं नेतृत्व करण्याचं काम सुद्धा महाप्रजापतीनं केलं. आणि म्हणून अशा या मातेस आपण वंदन करूया आणि अशा पद्धतीनं आपण सुद्धा आपल्या महिलांना प्रेरणा देऊया. महिलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं धम्म कार्यामध्ये सहभागी होऊया. महात्मा फुलेंनी तो सहभाग दाखवला. बुद्धाने त्याची सुरुवात केली. बाबासाहेबांनी या महिलांना अतिशय मोठं स्थान दिलं आणि महिलांच्या चळवळीला भगवान बुद्ध असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब असतील, या सगळ्याच लोकांनी महिलांना अतिशय मोठं स्थान दिलेलं आहे. कार्य करण्यासाठी पुढे आणलेलं आहे. आपणही त्यांचा आदर राखूया. त्यांना आपल्या सोबत नव्हे आपल्या समोर आपण त्यांना घेऊन जाण्याचं काम करूया. या ठिकाणी थांबतो. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद. आदरणीय धम्मचरी सुचिरत्न